चला आज रविवारी आपली संपूर्ण बागेची देखरेख किंवा पूर्ण ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दाखवत असते। बघा आता हे जे खराब झालेले पावसाचे फुलं हे काढत आहे, कारण या झेंडूला भरपूर असे फुलं बहरतात आणि सर्वांना सुट्टी असली तरी बागकामामुळे लवकर जाग येते। असं वाटते थोडं झोपावं, पण मग मात्र बागकामाला वेळ मिळायला पाहिजे, हे महत्त्वाचं असते आणि त्याच्यामुळे चांगल्या सवय लागत आहे। आणि बघा हे फुलं आहे ना, मी खूप जास्त प्रमाणात लागले होते तेरड्याचे, 2 वेळा हार करण्यासाठी तोडले, म्हणून आपली बाग आता थोडी खाली खाली लागत आहे। बरेच दिवस फुलं झाडावरच ठेवले होते, पण आता म्हटलं पूजेसाठी तोडून घेऊया। आणि बघा आता अशी फुलं येत आहे अजून, पण बरेच कमी झाले। सनफ्लावरसुद्धा तोडलं होतं, खूप छान सनफ्लावरसुद्धा आलेलं आहे 2 ठिकाणी। आणि बरेच झाडाची कटाई केली। बघा पक्ष्यांनी हे दाणे खाल्लेले आहे, म्हणून हा झाडसुद्धा आता बाजरीचं काढलेलं आहे मी। आणि दुसरं जे झाड आहे ना त्याचं पण अर्धं काढलं आणि ज्याला नवीन कणीस येते ते ठेवलं। बघा एकही दाणा ठेवला नाही आणि हे बघण्यात वेगळाच आनंद असा असतोच। आणि बघा आता कॅरी पण आपली खाली खाली झाली, कारण बऱ्याच वेलाची मी इथं कटाई केली आहे। काही वेलावर कीड जास्त प्रमाणात झाली होती ना, ते इथले काढून ठेवलेले आज। आणि बघा अशा पद्धतीने मागच्या साईडनं आता छान हवा लागेल याला आणि काहीतरी नवीन लावण्यासाठी जागा झाली, याचाही आनंद असते। इथं बघा आता कांद्याची पात ही मी तुम्हाला दाखवली होती लावताना, खूप छान कांद्याची पात येते थोड्या थोड्या दिवसांनी लावत राहिलं तर। आणि इथे आहे आपले गौकर्ण, पण गौकर्ण लावायचं कामच पडून नाही राहिलं, बागेत बरेच ठिकाणी हे वेलं निघत आहे यावर्षी। आणि गुणकारी याचे फुलं खूप आहे, म्हणून नक्की लावा गौकर्णाला सुद्धा। आणि इथं कलांचू हे जुने प्लांट आहे आणि नवीन रोपे तयार केलेले इकडे आहे। अजून भरपूर रोपे तयार होतच राहील माझे, जोपर्यंत त्याचा टाईम येत नाही तोपर्यंत। आणि हे केळीचे प्लांट आहे, पूजेला वगैरे कामात येते। हे अमरावतीहून आणलेली होती मी शेवंतीची कटिंग, छान रुचली। आणि हे सर्व कटिंगच लावण्यासाठी ही जागा ठेवलेली आहे मी। जेट प्लांटची कटाई केली होती तेव्हा लावलं। आणि डबल पॅटल निशिगंध बघा भरपूर बल्ब आता झालेले आहे, ते वेगळे लावायचे आहे मला। आणि कोणाला पाहिजे असेल तर तशी सेल करेल, कमेंटमध्ये सांगा। आणि इथे बघा खूप छान हे आता मिळालं होतं मला असं प्लांटमध्ये ठेवायला, आणि ते पण टाकलेलं आहे। हे वॉटर लिली प्लांट आहे, इथं बघा किती छान इथे फुलं येत आहे कटाई केल्यानंतर। आणि वॉटर प्लांट भरपूर प्रमाणात वाढले आता। हळूहळू एक प्लांट आणायला जातो आणि कधी एवढे प्लांट आपल्या बागेमध्ये होते हे आपल्यालाच कळत नाही। हे फक्त आवडीचे परिणाम आहे, बाकी काही नाही। इथं बघा मधुकामिनी फुलं काही दिवसांनी येऊन जातात आणि खूप सुगंध दरवळते। आता याला खूप छान फुलं येतं। या फुलाचं तर मला एक विशेषच वाटते की असे बघा सुकलेले फुलं तोडायचे थोडे, म्हणजे सुकतच नाही याचे फुलं, तर जे मोठे होतात असे तोडायचे, परत मातीत टाकायचे, नवीन नवीन रोपं मिळत राहतात। उन्हाळ्यापर्यंत फुलं येतात त्या झाडाला, उन्हाळ्यातसुद्धा येतात। आणि हे बघा वॉटर लिलीज आहे। वॉटर लिली लावल्यावर ज्याला नवीन पानं येते ना, तो खूप छान वाटते। हे असे खराब झालेले पानं तोडणं सुरूच राहते, नवीन कळी येते त्याचं विशेष वाटते, कारण ते फुलाचा आपल्याला रंग बघायचा असते। आणि बघा हे बीपासून तयार झालेले प्लांट आहे, हे तुम्हाला साईडने दिसत आहे ना, बघा किती लवकर मोठे होत आहे। बरेच तर खराबसुद्धा झाले, काही किड्यांनीसुद्धा खाल्ले आणि काही लक्ष नसतं तर मी स्वतःच काढून टाकले होते, कारण मला माहितीच नव्हती। पण इतकं सोपं असते ना, बीसुद्धा होऊ शकते हे मला माहीत नव्हतं। आणि बरेचदा आपण जे लावतो ना स्वतः त्याला वेळ लागते, पण जे नैसर्गिक पद्धतीने तयार होते ते खूप लवकर ग्रो होते, म्हणजे ते आपण न लावलेलं असते ना तयारी केलेलं असते। आता बघा हे त्याचंच तयार झालेलं होतं परागीकरणाद्वारे, आणि जमिनीत पडून ते रोपे निघाले। हे नवीन लावलेले आहे सगळे, त्याच्यामुळे एक एक 2-2 पानं आले कमळाचे ट्यूबर। कारण नवीन नवीन रंग मलाही आता असं वाटतं आपल्या बागेमध्ये असायला हवे, त्याचा प्रयत्न चालूच असते। वॉटर लिलीचं बघा याला पण खूप भरपूर फुलं येतात, 4-5 कडे आलेले आहे बघा आजूबाजूनं, भरपूर फुलं उमलून गेले। आणि मला हे पण नवीन आणलेलं आहे मी वॉटर लिलीला, आधीचं आहे ना ते। आणि याच्यातसुद्धा रोपं निघालेलं आहे बघा। बरेच कुंडेमध्ये गेले होते ते मातीद्वारे, मी माती टाकली असेल ना जिथं ते बी पडलं, आणि बघा याचंच असेल बहुतेक, ते याच्यातच खूपदा मला असं दिसलं होतं प्रकार, कडक झालेलं त्याची कळी राहते। आता बघू शकताय बघा आजूबाजूनं बघा हे ब्लॅक बी दिसते ना, हे वॉटर लिलीचंच बी आहे। आणि बघा कसं तयार होते हे, याचं तुम्हाला दिसते का नाही काय माहीत, असे छोटे छोटे दाणे आहे। आणि हे काम परागीकरणामुळे होते, आणि केमिकलचा वापर न केल्यामुळे माझ्या बागेमध्ये जरा जास्तच होते असं मला वाटते। आणि बघा आता इथे मी टाकून पाहते, आले तर आले, म्हणजे मातीत आतमध्ये टाकते बघा याप्रमाणे। आणि आता याच्या पुढं झालं ना तर एखादं तुम्हाला तयार करून कसं बी असते ते सुद्धा दाखवेल। आणि इथे बघा इथे पण वॉटर लिलीचं आहे, वॉटर लिलीचं भरपूर कलेक्शन वाढलं बघा। जागा नव्हती ना, हे छोट्याशा मिठाईच्या डब्यात लावलं, नंतर मग बघेल नाही झालं तर मोठी कुंडी देईल। इथं बघा छोट्या छोट्या कुंडीतसुद्धा लावलेलं आहे।
अजून आता 4-5 कुंड्या तयार करायच्या, म्हणजे हे कामं अशी चालूच राहते, आणा लावा. आणि बघा हे 2 प्लांट आणले होते ऑनलाईन, एक खराब झाला आणि एकच राहिलं. एक पूर्णपणे खराब झालं, कारण त्याची व्यथा खूप, म्हणजे खूप खराब झालेलं होतं ते झाड आणल्यावरच. आणि इथं बघा कधी कधी शब्दही आठवत नाही बोलताना. आणि बघा इथे खूप छान टोमॅटो लागले, टोमॅटो भरपूर लागले यावर्षी. जेवढे प्लांट लावले होते ना, कारण मी खूप पहिले लावलेले होते त्याच्यामुळे मला टोमॅटो लागले. आणि आता नवीन परत आणून घेईन बॅच, म्हणजे आपले टोमॅटो चालूच राहीन काही काही दिवसातून. ही पत्ताकोबी, हे फक्त एक असं फळ लागलेलं तो अंजीरचा, आता भरपूर पानं आले आहे. हे त्याच्यासोबत मिरची पण लागलेली आहे. आता मिरचीचे बघा हे खराब झालेले आहे ना, असे शेंडेच मी काढून टाकते, कारण नवीन पानं बघा खालच्या साईडने येत आहे. झाडं पण बरेचदा असं करते, खराब प्लांट झालं ना तर दुसरे नवीन पानं यायला सुरुवात होते. हे ब्रोकली आहे थोडी, आणि हे पेरूचं झाड आहे. रविवारी आपले पूर्ण बाग तुम्हाला दाखवते आहे मी. बघा इथे सुद्धा हे त्यांना प्लांटर जे बनवलं होतं ना मी, टॉवर प्लांटर. बघा हे झेंडू किती बहरलेले आहे, तुम्हाला दाखवते आता. वर तेरेडा भरपूर प्रमाणात लावलेलं होतं मी, सगळे कटिंग वेगवेगळे. पण आता मला असं वाटतं अजून जास्त लावले असेल, किती छान झालं असतं. बघा हे झेंडूचं गेंदा झेंडू, म्हणजे खूप छान बॉलसारखे असे फुलं आहे याचे, आणि खूप छान दिसतात ते सुद्धा. आणि त्याची कटिंगसुद्धा वाढवली होती मी, पण खूप सुंदर फुलं येत आहे त्याला. हे सगळे टॉवर प्लांटरमधलेच प्लांट आहे. आणि इकडे सुद्धा झेंडूला खूप छान फुलं आले. बघा हे पूर्ण उमलायचं अजून, म्हणजे छोटे छोटे जागेतसुद्धा खूप छान होत आहे हे, कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात रोपं झाडं लावलेली होती मी. हे इतकं बहरलेलं प्लांट बघा तेलाच्या कॅनमध्ये आहे. याला छोटे फुलं बघा किती संख्येने येत आहे. हे मोठे झाल्यावर किती छान दिसन. बघा मी म्हटलं ना, गवकरणं कुठे पण निघत आहे अशा पद्धतीने. आणि आता जास्वंदाला कळ्या येत आहे. जास्वंदाचे फुलं आता गणपतीसाठी खूप जास्त लागतात, लाल वगैरे. आणि एक जास्वंद माझा दररोज फुलं देत आहे. हे हळदीचं आहे. आणि इथे परत पेरूचं आहे. एक छोटा पेरू पकडत आहे त्याला. इथं पण सब बघा पपईचे सनफ्लावर लावलेलं आहे, सुंदर फुल दिसते. हे पण छान असं टोमॅटोचं प्लांट आहे बघा खूप. हे तर बघा पूर्ण वाकून गेलं. इथे जे फांदी आहे ना ती तुटल्यासारखीच झाली त्याची. टोमॅटोमध्ये हे असं बरेचदा होते. आणि ही काकडी बघा किती छान तयार झाली. आजही तोडलीत होते, पण आता 1-2 दिवस राहू देते. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वांगे, भाजीपाला पण लावण्याची सुरुवात केलेली आहे आता. आणि जेव्हा झाडं छोटेचे मोठे होतात, त्याला फुल फळ येते, तो आनंद खरंच खूप वेगळा असते. आणि हे बोनसाई, हे लावलेलं नाही आहे, फक्त मिरचीचं एक प्लांट याच्यात राहिलं बघा. बरेचदा किड्यांनी सुद्धा आपले प्लांट खाल्ल्या जातात, पण शेवटी जाऊ दे, त्यांना पण खायला काही ना काही लागेलच ना. बघा जे मिळालं ते आपलं, नाही मिळालं ते त्यांचं. बघा शिमला मिरचीचंही एक राहिलं, कारण शिमला मिरचीसुद्धा खाल्लेली आहे त्यांनी. आणि आता बी उरलेलं मी टाकून देणार आहे शिमला मिरचीचं, म्हणजे मिरची खाल्ली, फक्त बी ठेवलेलं आहे. हे बघा इथं कांदे लावले होते ना, आपले जे कांदे राहतात तेच लावले होते. काही दिवसातून पात तर मिळतेच, पण कांदे बघा तुम्ही छोटे छोटे किती तयार झालेले आहे. एका कांद्यापासून 4-4, 5-5 असे छोटे छोटे कांदे तयार झालेले आहे. आणि पात पण मिळाली. आता पात बघा याची ज्याची संपली ना, पात पूर्ण खुळल्या गेली, त्याचे बघा असे कांदे तयार झालेले आहे. हे एक नवीनच वाटत आहे मला. लिंबूच्या झाडाला यावर्षी भरपूर लिंबू येत आहे बघा, भरपूर लागलेले आहे यावर्षी छोटे छोटे. पण असं झाडावर मोठे व्हायला आणि पिकायलासुद्धा वेळ लागते. आणि ही मिरची पण खूप तिखट अशी आहे. आणि मागच्या वर्षीची आहे बघा किती फुलं फळं आले. यावर्षी तर खूप मिरच्या येत आहे याला. आणि अशा लाल झालेल्या परत मी बी टाकून घेते. असंच सुरू असते. फुलं आले की फळ लागते, फळ लागले की परत बी तयार होते, बी लागले की परत टाकायचं. अशी आजची बाग रविवारची कशी वाटली काय नक्की सांगाल. आज तर काही शब्द सुचत नव्हते बोलायला, त्याच्यामुळे खूप गडबड झाली अशी बोलण्यामध्ये असं वाटते. धन्यवाद.